संपूर्ण देशभरात काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध होत असताना श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देत निषेध नोंदवण्यात आलाय। यावेळी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत पहलगाम हल्ल्याच्या घटनेवेळी जम्मूत अडकलेल्या पर्यटकांकडून विमानसेवा कंपन्यांनी 5 पट भाडे वसूल केले अशा विमानसेवा कंपन्यांचा निषेध देखील यावेळी तृतीयपंथी समाजाच्या वतीने नोंदवण्यात आला आहे। आज आम्ही इथे श्रीरामपूर तहसील कार्यालयामध्ये आमच्या निषेधाचं निवेदन द्यायला पोहोचलेलो आहोत। पहलगाम जम्मू काश्मीर येथे झालेला जो आतंकवादी भ्याड हल्ला होता, या भ्याड हल्ल्याने आमच्या सहिष्णुतेला चॅलेंज केलं, आमच्या सहनशक्तीला चॅलेंज केलं आणि या देशाच्या एकात्मतेला, या देशाच्या बंधुतेला ठेच पोहोचवण्याचं काम या हल्ल्यातून करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या हल्ल्याचा आम्ही प्रथमतः तृतीयपंथी समाज श्रीरामपूर निषेध नोंदवतो। निषेध 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 आणि यांचा धिक्कार। या पाकिस्तानसारख्या देशाची ज्यांच्या स्वतःच्या भाकरीचे सुद्धा वांदे आहेत, ते आम्हाला चॅलेंज करत आहेत आणि ते आमच्या घरात घुसून आतंकवादी हल्ले करून आमच्यात विषमता आणि विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि या निषेधासोबतच आम्ही एकंदर या देशाच्या एकात्मतेसाठी आणि एकाकार राहण्यासाठीच्या लढाईत सोबत आहोत हे शासनाला या माध्यमातून शब्द देतो की त्यांनी आता माघार घेऊ नये, लढावं, आम्ही सोबत आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोविडसारखी राष्ट्रीय आपत्ती असो, जागतिक आपत्ती असो किंवा मग कुंभमेळ्यासारखा आनंदाचा उत्सव असो, नाहीतर मग हा जो आतंकवादी हल्ला झाला असो, यानंतर विमानसेवा ज्या पद्धतीने तिकिटात 4 पट 5 पट वाढ करतात, आम्ही त्या गोष्टीचाही निषेध करतो आहे। कारण की लोक तयारीने गेलेली नसतात, कुठेतरी अडचणीत अडकलेली असतात आणि एखाद्या अडचणीत अडकलेल्या समूहाचा अशा पद्धतीने फायदा उचलणं मला वाटते चुकीचं आहे। आम्ही त्या विमानसेवा ज्यांनी या आतंकवादी हल्ल्यात काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडनं 5 पट पैसे वसूल केले, आम्ही त्यांचाही निषेध नोंदवतो आणि शासनाला विनंती करतो की तुम्ही या विमानसेवांना कुठल्याही देशाच्या सुविधा सहज उपलब्ध करून देऊ नयेत आणि यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। धन्यवाद। पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यावेळी जम्मू येथे अडकलेल्या तृतीयपंथी समाजाच्या पिंकी शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्र शासनाने तात्काळ मदत करत एकही रुपया न घेता महाराष्ट्रात आणल्याबद्दल पिंकी शेख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त केले। नमस्कार, मी पिंकी गुरु श्रीरामपूर अहिल्यानगर। पहलगाम येथे जो अतिरेकी हल्ला झाला, त्या हल्ल्याचा आम्ही फक्त निषेध करतो आणि भारताने आता माघार घेऊ नये एवढंच आम्ही सांगतो। जय हिंद, जय भारत। आपण देखील त्या हल्ल्याच्या वेळेस त्या ठिकाणी जम्मूमध्ये गुंतले होतात, कशा पद्धतीने आपल्याला जे आहे शासनाकडून मदत मिळेल, काय भावना आहे तुमची? आम्ही 21 तारखेला जम्मू काश्मीरमध्ये गेलो असताना 22 तारखेला तिथे अतिरेकी हल्ला झाला। आम्ही पूर्ण 6 जण होतो, नगरचे 4 जण आणि धुळ्याचे 2 जण। आम्ही सर्व तृतीयपंथी एक रूममध्ये फसलो। तिथं खूप बिकट परिस्थिती होती, तिथे कर्फ्यू लागला, विमानसेवा नाही आणि जो जम्मूला येण्याचा मार्ग आहे, एकही मार्ग आहे काश्मीर जम्मू दिल्ली हायवे, तो बंद होता। तो 20 तारखेला तिथं डोंगर खाली आल्यामुळे तो मार्ग बंद होता, त्यामुळं दळणवळणाची सर्व साधने बंद होती आणि विमानसेवाही म्हणजे त्यांनी इतके 5 पट तिकीट वाढवले, आम्ही येऊ शकत नाही, आम्ही अडकलो गेलो। त्यानंतर आम्ही महाराष्ट्र शासनाला व्हिडिओद्वारे हाक दिली आणि त्या हाकेला साथ देत आम्हाला गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विखे पाटील साहेब यांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला सुखरूप ते मुंबई एअरपोर्टला घेऊन आले आणि आमच्याकडून 1 रुपये तिकीट घेतले नाही आणि मुंबईवरनं त्यांनी आम्हाला श्रीरामपूरला येण्याची बी सोय केली। त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभारी आहेत। जय हिंद, जय भारत। यावेळी तृतीयपंथी समाजाच्या पिंकी गुरु, दिशा शेख, तनिषा, तनुजा, खुशी, रंगिली, गौरी, पूनम, दामिनी, सई, मायरा, श्रुती आदी तृतीयपंथी उपस्थित होते। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।